लागतो, पट्ट्यासाठी पैसे लागतात. तर आपण हा एक आम्हाला करावी आणि 75% जर आपण दिलं तर आपण या लोकांना 10-15 हजारामध्ये लोक भरू शकतात आणि यांना पट्टा मिळेल एवढं या ठिकाणी सांगावं वाटते. दुसरं महत्वाचं साहेब, अतिशय महत्वाची गोष्ट एक आहे की आमच्या इथे वर्धा जिल्हा कॉपरेटिव्ह बँक आहे. त्या कॉपरेटिव्ह बँकेमध्ये गोरगरीब शेतकऱ्यांचे करोडो रुपये फसले आहे की नाही साहेब? हे आमच्या जिल्ह्यामध्ये बँक आहे, पण ती काही कारणाने ही बँक बंद झाली, शेतकऱ्यांचे पैसे थांबले आहे. अनेक लोकांनी याच्यामध्ये आत्महत्या केल्या. बँकेमध्ये 6 लाख रुपये आत्महत्या करावी लागली. एका जणाला असं होतं मागच्या 2 महिन्यापूर्वी की त्याच्या बँकेमध्ये 5 लाख रुपये होते आणि त्याच्या ब्रेनचं ऑपरेशन होतं, त्याला 1 पैसा मिळू शकला नाही, शेवटी तो माणूस मरण पावला. 10-20 लाख रुपये शेतकऱ्यांचे आहे. तर हे आता बँक आम्ही तुम्हाला विनंती आहे की आपण शासन किती पैसे द्या, पण या बँकेवरती शेतकऱ्यांचा आज रोजी विश्वास उरलेला नाही. याकरता ही बँक जर आपण MS बँकेला जर टेक ओव्हर करून दिली, आज महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँकेचा भरपूर मोठा निधी आहे आणि त्या बँकेला ही बँक द्या, आपली वर्धा जिल्हा कॉपरेटिव्ह बँक. आणि ही त्यांनी जर ही बँक चालवली, तिथे प्रशासक आहे, इथे प्रशासक आहे, आणि आपण जर त्यांना चालवायला दिली, ही बँक 3-4-5 वर्षामध्ये स्वतःच्या पायावर उभी होईल. ज्यावेळेला उभी होईल त्यावेळेला तुम्ही पुन्हा संचालक मंडळाकडे परत करा. अशा पद्धतीने गोरगरीब शेतकऱ्यांचे 200-300 कोटी रुपये जे फसलेले आहे हे यातून निघू शकते, एवढं मला सांगायचं आहे. दुसरं साहेब, माझ्या मतदारसंघामध्ये सिंधी रेल्वे येते. सिंधी रेल्वेमध्ये ड्रायपोर्टचा प्रश्न आहे, त्याला थोडी गती देण्याची गरज आहे. अनेक त्या ड्रायपोर्टच्या प्रकल्पामुळे कमीत कमी 10 ते 15 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे सिंधी रेल्वेला. आणि हा प्रकल्प सुरू आहे, पण थोडी याची स्पीड कमी आहे. यासाठी आपण याला स्पीड द्या. आणि हा जो ड्रायपोर्टचा जो प्रश्न आहे हा आपण सिंधी रेल्वेला सोडवला तर आमच्याच भागातल्या 10 ते 15 हजार मुलांना त्या ठिकाणी नोकरी मिळू शकेल आणि या ठिकाणचा पूर्ण व्यवसाय वाढू शकेल. आणि आमचा हा ड्रायपोर्ट जर आला तर वर्धा जिल्हा हा पूर्ण जगाच्या नकाशावर येईल. ड्रायपोर्टमध्ये इंटरनॅशनल ड्रायपोर्ट आहे, त्याला आपण थोडी गती द्यावी अशी आपला विनंती आहे. त्याचप्रमाणे साहेब, इथे या ठिकाणी आमच्या इथं कामगार आहे, आमची कामगार नगरी आहे हिंगणघाट. शेतकरी आणि कामगार या ठिकाणी ESIC योजना आम्हाला पाहिजे आहे. ही म्हणजे एम्प्लॉईड स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन. हे शहरामध्ये लागू आहे पण ग्रामीण भागामध्ये हे लागू नाही आहे. याच्यामुळे याचा लाभ कामगारांना जवळपास 15 ते 20 हजार कामगार आमच्या हिंगणघाट शहरामध्ये यांना याचं संरक्षण मिळत नाही. विमा संरक्षण किंवा सुट्टीवर जर गेले त्यांना अर्धा पगार मिळत नाही. यासाठी आपल्याकडे 2-3 आम्ही पत्र दिले आहे. यासाठी आम्हाला मदत करावी आणि एवढं आपण काम आमचं करून द्यावं एवढं सांगतो. शेवटी मुख्यमंत्र्यांचा मी 2 गोष्टीसाठी आभार मानतो की त्यांनी जे महाराष्ट्रामध्ये 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य सुरक्षा याची निवड केली, त्याच्यामध्ये त्यांनी वर्धा जिल्ह्याची निवड केली आहे. आज जो शेतकरी आहे, जो धान्य पिकवतो, तो जगाला पिकवतो, जो जगाचा पोशिंदा आहे, देशाचा कणा आहे हा शेतकरी. पण जर शेतीचे दिवस अडचणीचे आहे, कधी पाऊस येणार नाही, कधी जास्त आलेला आहे, सर्व एकदा टाळा साहेबांचं आणि सर्वांचे या ठिकाणी स्वागत करून सर्वांचं अभिनंदन करून यानंतर अंकुश ठाकूर आणि यानंतर मग मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी आपलं उद्घाटनपर भाषण करावं. या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रामदास तडसजी, हिंगणघाटचे लोकप्रिय आणि आज त्यांना मी नवीन पदवी देतोय कार्यसम्राट आमदार श्री समीर कुणावार, आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा चित्राताई रणनवरे, जिल्हाध्यक्ष राजेभाऊ बकाडे, जिल्हा परिषद सदस्य वसंतरावजी आंबटकर, माधवजी कोटस्थाने, आपले जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीणा, पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, सरपंच वडनेर विनोद वानखेडे, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आमदार समीर कुणावार आणि जिल्हा प्रशासनाच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो की तुम्ही आज 36,000 लोकांना
3 शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचं समाधान करण्याचा कार्यक्रम केला आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये एक नवीन रेकॉर्ड हा तुम्ही तयार केला आहे। एकाच मतदारसंघामध्ये 37,000 लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे फायदे त्या ठिकाणी मिळवून द्यायचे। म्हणजे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे समीर भाऊ, माझ्या मतदारसंघात मी समाधान शिबिर घेतलं तर मी 10,000 लोकांना फायदा देऊ शकलो आणि तुम्ही 36,000 लोकांना फायदा दिला। त्यामुळे जाता जाता तुम्ही नेमकं काय केलं हे मी देखील समजून जाणार आहे आणि इतरही आमदारांना या ठिकाणी अशा प्रकारचं शिबिर त्यांनी घेतलं पाहिजे असा प्रयत्न आपण करणार आहे। आपलं सरकार आल्यानंतर आपण हा निर्णय केला की जनतेचं सरकार आहे, जनतेने निवडून दिलेलं सरकार आहे आणि जी मायबाप जनता आपल्याला निवडून देते तीच सरकारच्या नाही तर सगळं प्रशासन हे जनताभिमुख आणि लोकाभिमुख आम्ही करू। आणि मग आपण या समाधान शिबिरांच्या संदर्भात या ठिकाणी निर्णय घेतला आणि अशा प्रकारची समाधान शिबिरं सुरू केली। मला साधारणपणे 3 महिन्यापूर्वी एका कार्यक्रमात समीर भाऊ असं म्हणाले की मी हा निर्णय केलाय की महाराष्ट्रात सगळ्यात चांगलं समाधान शिबिर मी घेऊन दाखवीन आणि जर मी चांगलं घेतलं तर तुम्हाला त्याच्याकरता जे काही आम्ही सर्टिफिकेट वगैरे वाटू त्याकरता यावं लागेल। ते मला त्यावेळेस असं म्हणाले होते की कमीत कमी 25,000 लोकांचं समाधान मी या ठिकाणी या शिबिराच्या निमित्ताने करीन। मी त्यांना सांगितलं 25 नाही, तुम्ही 20,000 लोकांचं केलं तरी देखील प्रमाणपत्राच्या वाटपाला मी येईल, पण त्यांनी तर रेकॉर्ड केला।